नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण उद्योग व व्यापार हा पाठ चालू केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण वस्त्रोद्योग, रेशीम उद्योग, ताग उद्योग, हस्तशिल्प, वाहन उद्योग, सिमेंट उद्योग, चर्मोद्योग, मीठ उद्योग, सायकल उद्योग आणि खादी व ग्रामोद्योग इथपर्यंत आपण काल शिकलेलो आहोत। आता त्याच्या पुढचा जो एक महत्त्वाचा उद्योग राहिलेला आहे की जो भारतामध्ये केला जातो तो प्रामुख्याने शेती उद्योग। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे की भारतातील सर्वात मोठा व महत्त्वाचा उद्योग हा शेती आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेत भर पाडणारा हा उद्योग आहे। पूर्वी भारतात पारंपरिक पद्धतीने शेती केली जात असे। शेतीची अनेक कामे जी आहेत ती बैलाच्या मदतीने केली जातात। तसेच यंत्राचा सुद्धा वापर नांगरणीसाठी, पेरणीसाठी, कापणीसाठी किंवा मळणीसाठी केला जातो। आज आपण जर पाहिलं तर इस्रायल या देशाच्या धर्तीवर कमी पाण्यात पिके घेण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यामध्ये ठिबक सिंचनाचा वापर होतो। म्हणजे जर कमी पाणी वापरायचं असेल तर ठिबक सिंचनाद्वारे ते शेतीला पाणी कमी प्रमाणात वापरलं जातं। आणि भारतामध्ये जवळजवळ 70% लोक आहे की ते शेती करतात। म्हणजे भारतातील जवळजवळ 70% लोक हे शेतीवर अवलंबून आहे। आणि या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने स्त्री आणि पुरुष म्हणजे महिला ज्या आहे त्या पुरुषांच्या बरोबरीनेच काय करतात, आपली जबाबदारी पार पाडतात। मानवाच्या मूलभूत गरजा या उद्योगातून भागविल्या जातात। थोडक्यात भारतात शेती व्यवसाय विविध हंगामात चालतो। त्याच्यामध्ये भारताचा ग्रामीण भाग जो आहे तो प्रामुख्याने शेती व्यवसायच करतो आणि शेती आणि शेतीवर आधारित इतर कामे हा भारतातील लोकांचा व्यवसाय आहे। खेड्यापाड्यात शेती व पशुपालन व्यवसाय चालतो। आता पशुपालनामध्ये कुक्कुटपालन हा महत्त्वाचा व्यवसाय खेडोपाड्यामध्ये चालतो। शेतीची कामे व शेतीचं जे उत्पादन आहे यावर आत्ताच मी सांगितलं की 70% समाज हा अवलंबून आहे आणि पुरुषांच्या बरोबरीने महिलांचाही तेवढा मोठा वाटा आहे। आता भारतातील जो हा व्यवसाय आहे, शेती व्यवसाय आहे, तो हंगामानुसार चालतो। म्हणजे हंगामानुसार पिके घेतली जातात। अनेक प्रकारची पिके शेतामध्ये घेतली जातात। त्यामध्ये ज्वारी असेल, गहू असेल, तांदूळ, डाळी, तेलबिया। आता तेलबियांमध्ये काय येतं तर करडई किंवा सूर्यफूल, शेंगदाणे याचा प्रामुख्याने याच्यामध्ये समावेश होतो। याचं उत्पादन घेतलं जातं। त्याचबरोबर कापूस। आता कापूस म्हटलं की कापसावर दुसरा एक व्यवसाय चालतो तो म्हणजे कापड विणणे। त्याच्यानंतर ऊसावर पण प्रक्रिया करून साखर मिळवली जाते। म्हणून कापूस आणि ऊस यांच्यावर प्रक्रिया करून परिणामी कापड आणि साखर हेही उद्योग चालतात। आता अलीकडे आपण जर विचार केला तर फळे आणि भाजीपाला यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्पादन शेतीतूनच होत असते आणि ह्याच्यावर प्रक्रिया करून अनेक उद्योगसुद्धा चालतात। म्हणजे शेतीमधून मानवाच्या मूलभूत गरजा भागवल्या जातात। त्यामध्ये शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळते आणि हे प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामीण क्षेत्रामध्ये काही सहकारी संस्था किंवा बँका शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देतात। आता ग्रामीण भागात म्हटलं तर पंचायत समितीमार्फत सुद्धा शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण किंवा वेगवेगळ्या भेट योजना, शेती सहली आणि शेतकरी मेळावे असे आयोजित केले जातात। आता शेतीमधील जे अवजारे आहेत किंवा बियाणे, खते यांचा सुद्धा पुरवठा कुणाकडून केला जातो तर सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना केला जातो। कृषी विद्यापीठाचा जो विस्तार आहे तो सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग, रोपवाटिका, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन किंवा गाई म्हशींचे संगोपन कसे करायचे किंवा दुग्ध व्यवसाय जे आहे तो कसा करायचा किंवा दुग्ध व्यवसायावर प्रशिक्षण हे शेतकऱ्यांना दिले जाते। आता ह्याचं जर तुम्हाला उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या माळेगाव येथील KVKचं जे शेती प्रदर्शन भरलं जातं किंवा शेतकऱ्यांसाठी मेळावा भरवला जातो तो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे।
आता जिल्हा व्यवसाय म्हणजे जिल्ह्यातर्फे सुद्धा काय केलं जातं, तर व्यवसाय मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले जाते, किंवा हे जे प्रशिक्षण दिले जातात ते प्रशिक्षण जिल्हा स्तरावर सुद्धा दिले जाते, किंवा जो शेतकऱ्यांनी उत्पादित माल जो आहे तो माल म्हणजे साठवणुकीसाठी वेअर हाऊस बांधणीसाठी अर्थसहाय्य दिले जाते. आता पुढे जर पाहिलं आपण तर भारत हा अन्नधान्य उत्पादनात आणि पीक पद्धतीत म्हणजे पीक घेण्यामध्ये स्वयंपूर्ण आहे. ठिबक सिंचन किंवा सेंद्रिय शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने शेती करण्यात येत आहे. आता सेंद्रिय पद्धतीने शेती म्हणजे कशी, तर जी विविध खते वापरून जी शेती केली जाते ती शेती न करता सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यावर आता जास्तीत जास्त भर आलेला आहे, किंवा जास्तीत जास्त भर दिलेला जातो. आता भारत सरकारचे जे धोरण आहे ते भारत सरकारच्या धोरणाविषयी आपण थोडक्यात अभ्यास करूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे चौथं प्रकरण आहे त्या चौथ्या प्रकरणामध्ये आपला आर्थिक विकास जे चौथं प्रकरण आहे त्यामध्ये आपण विविध पंचवार्षिक योजनांचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये जी चौथी पंचवार्षिक योजना आहे त्याच्यामध्ये काय आहे, तर भारत सरकारने ह्या योजनेमध्ये उद्योगविषयक धोरण ठरविले होते. आणि ही योजना केव्हा राबवली गेली होती, तर 1969 ते 1974 ही योजना राबवली गेली होती. आता ह्या काळात काय झालं, तर कशावर लक्ष केंद्रित केलं गेलं, उद्योग म्हणजे कोणते त्यामध्ये घेतले, तर कागद उद्योग, औषध उद्योग, मोटार उद्योग, ट्रॅक्टर उद्योग, कातड्याच्या वस्तू, वस्त्रोद्योग, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, तेलरंग, साखर आता इत्यादी उद्योग ह्या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रामुख्याने ह्या उद्योगांचा समावेश याच्यामध्ये घेतला होता. आणि ह्या प्रमुख उद्योगांवरच सरकारने आपले लक्ष केंद्रित केले होते. आता सरकारचं जे धोरण आहे त्या धोरणानुसार बघा, औद्योगिक परवाना धोरणानुसार 1970 5 कोटी रुपयाहून अधिक गुंतवणूक लागणारे जे अवजड कारखाने आहेत ते उद्योग क्षेत्रात आणण्याचं ठरवलं होतं. आणि त्यासाठी सरकारी क्षेत्रासाठी राखून ठेवलेल्या अवजड उद्योगात गुंतवणूक करण्याची मोकळीक मोठ्या उद्योग संस्थांना व परकीय कंपन्यांना देण्याचे ठरवले होते. या धोरणानुसार म्हणजे आता हे धोरण जे झालं त्यानुसार 1972 अखेर सरकारी नोंदणी कार्यालयात जवळजवळ 3,18,000 लघु उद्योग नोंदवले गेले. आता ह्याच्यामध्ये बघा, खनिज संपत्ती हा एक उद्योग येतो. देशाच्या औद्योगिक विकासात जे अवजड म्हणजे लोह व दगडी कोळसा या दोन खनिजांच्या उपलब्धतेचा मोठा वाटा आहे. आणि देशात लोह, मॅग्नेज, कोळसा, खनिज तेल यांचे पुरेसे साठे सापडलेले आहेत. पुढे वनांवर किंवा जंगलांवर आधारित अशी वनसंपत्ती. आता ह्या वनसंपत्तीवर आधारित सुद्धा जे उद्योग आहे त्या उद्योगांसाठी सुद्धा वनसंपत्तीवर आधारित काही उद्योग आहे ते म्हणजे जंगलांचे संवर्धन करण्यासाठी प्रामुख्याने 3 घटक महत्त्वाचे असतात. बघा, आता त्या 3 घटकांपैकी पहिला घटक म्हणजे राज्य शासन, दुसरा केंद्र शासन व तिसरा घटक म्हणजे काय, तर जिथे जंगल आहे तेथील स्थानिक जे लोक आहेत ते लोक म्हणजेच कोण, तर ग्रामस्थ हेही महत्त्वाचे ठरले जाते. म्हणजे जंगलांना जपण्याचं काम हे तिन्ही करत असतात. त्याच्यामध्ये बांधकाम, कागद, वृत्तपत्र, कागद, रेशीम, काडेपेटी, औषधी वनस्पती, मध, लाख ह्या ज्या वस्तू आहे ह्या जंगलांमधून किंवा जंगल संपत्तीमधून आपल्याला मिळत असतात. तसेच रंगकामासाठी लागणारा कच्चा माल यावर आधारित उद्योगांसाठी जंगले आवश्यक आहेत. पुढचा जर उद्योग आहे तो मत्स्योद्योग. बघा आता की नद्या, कालवे, तळी, सरोवरे हे जे सगळे आहेत, नद्या, कालवे, तळी, सरोवरे
या गोड्या पाण्यात मिळणारे मासे व सागरी पाण्यात मिळणारे मासे यातून मत्स्योत्पादन होते. या व्यवसायाच्या संवर्धनासाठी पहिली गोष्ट म्हणजे बंदर उभारणे पाहिजे. जुन्या बंदरांचा विकास केला पाहिजे किंवा मत्स्यबीज उबवणी केंद्रे, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे तयार करण्यात आली आहेत. आणि हा जो मत्स्योद्योग आहे तो आपल्या भारतातील बिहार ह्या राज्यामध्ये मत्स्योद्योग जो आहे तो चाललेला आहे किंवा तेथील शेतकऱ्यांना मत्स्योद्योग करण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते. पुढे पर्यटन उद्योग. आता पर्यटन उद्योग म्हटलं की भारताला बघा समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आणि आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे आहे. आता प्रार्थनास्थळे ह्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की महाराष्ट्रातील नाशिक हे कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. सगळ्यांना माहिती आहे की दर 12 वर्षांनी इथे कुंभमेळ्यासाठी लोक एकत्र येतात. किंवा अलाहाबाद, वाराणसी ज्याला आपल्याकडे काशी म्हटले जाते, तसेच प्रयागराज ही सुद्धा तीर्थक्षेत्रे महत्त्वाची आहे. आणि त्याच्यामध्ये जर प्रार्थनास्थळांचा विचार केला तर अमृतसर हे शीख लोकांचं प्रार्थनास्थळ आहे किंवा अमृतसर हे शीख लोकांचे प्रार्थनास्थळ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. तसेच राजस्थानमधील अजमेर असेल किंवा आपल्या भारतातील केदारनाथ, बद्रीनाथ असे हिंदू धर्मियांची तीर्थक्षेत्र असेल, या तीर्थक्षेत्रांचा ह्याच्यामध्ये पर्यटनामध्ये समावेश होतो. तसेच नद्यांचा संगम म्हणजे जिथे नद्यांचा संगम होतो ते एक पर्यटन स्थळ म्हणून तिथेही पर्यटनाला वाव मिळतो. किल्ले जर बघितले तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर किल्ले पाहायला मिळतात. जसं की रायगड असेल, शिवनेरी असेल, प्रतापगड असेल यांचासुद्धा समावेश या किल्ल्यांमध्ये होतो. आणि पुढचा विचार जर केला तर लेणीसुद्धा आहे. पर्यटन उद्योगामध्ये लेणीही तितकीच महत्त्वाची आहेत. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण घारापुरी किंवा अजिंठा वेरूळ ह्या लेण्यासुद्धा प्रसिद्ध आहेत. आता हे जे उद्योग आहे यामुळे काय होतं, देशापरदेशातील लोक पर्यटनासाठी एकत्र येतात आणि वर्षभर हे पर्यटन स्थळांना भेटी देत असतात. मग ह्यामुळे काय होतं तर पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या सोयी केलेल्या असतात किंवा त्यांची राहण्याची सोय केलेली असते किंवा ह्या सोयीसुविधा ज्या केलेल्या असतात त्या सोयीसुविधांनुसार त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणच्या लोकांना रोजगार उपलब्ध मिळत असतो. मग या ठिकाणी विविध वस्तू असेल किंवा ज्या स्थानिक वस्तू असतील ज्या प्रसिद्ध आहेत त्या वस्तूंची विक्री होत असते किंवा हॉटेल व्यवसाय आहे तो हॉटेल व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चालतो. आणि पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक म्हणून पण जे गाईड असतात त्या गाईड लोकांनासुद्धा रोजगार उपलब्ध होत असतो. आता तसं जर विचार केला तर काही दुर्गम जो भाग आहे तिथे वाहने नेऊ शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी काही तेथील स्थानिक लोक जे आहेत ते पर्यटकांना घेऊन जाण्याची मदत करतात. म्हणजे त्याच्यातून सुद्धा त्यांना रोजगार उपलब्ध होत असतो. पुढे बघा व्यापार, आयात निर्यात. ह्याच्यामध्ये 1951मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी जो कच्चा माल लागतो त्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली आणि भारताच्या आयातीत यंत्रसामग्री असेल, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा त्यामध्ये समावेश होतो. भारताने मग स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली. मग त्यामध्ये भारताच्या निर्यातीत कोणत्या कोणत्या वस्तू आहे बघा, चहा असेल, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणे किंवा मौल्यवान हिरे, मोती इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. अंतर्गत व्यापार. भारताचा अंतर्गत व्यापार जो आहे तो अंतर्गत व्यापार कसा चालतो तर लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गांनी चालतो. म्हणजे भारताचा व्यापार करण्यासाठी लोहमार्गाचा सुद्धा वापर केला जातो, जलमार्गाचा वापर केला जातो, हवाई वाहतुकीचा वापर केला जातो, रस्ते ह्याच्याद्वारे सुद्धा वाहतूक चालते. आता मुंबई, कोलकाता, कोचीन, चेन्नई ही त्या वाहतुकीसाठी महत्त्वाची बंदरे आहेत.
अंतर्गत व्यापार जो आहे तो व्यापारामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू महत्त्वाच्या आहेत तर कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश याच्यामध्ये होतो. कशामध्ये? अंतर्गत व्यापारामध्ये. आता उद्योगधंद्याच्या विकासामुळे काय झालेलं आहे तर देशातील जे लोक आहेत त्या लोकांचं राहणीमान असेल किंवा जीवनमान असेल त्याचा दर्जा उंचावलेला आहे आणि उंचावतो. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात आणि एकूणच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे काय होतं तर तेथील लोकांची राहणीमान सुधारते आणि परिणामी लोकांचे राहणीमान सुधारल्यामुळे देशाच्या प्रगतीला हातभार लागतो आणि देशही सुधारण्यास मदत होते. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला पाठ संपलेला आहे. जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.